महाराष्ट्रातून जर पाहायला गेलं, जे महाराष्ट्राच्या म्हणजे स्वातंत्र्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान असेल अथवा महाराष्ट्राच्या समाजसुधारक असतील किंवा त्यांच्याशी संदर्भात असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत क्वेश्चन परीक्षेमध्ये आवर्जून वर्तमानपत्राविषयीच्या या घटकात ते विचारले जातात. कोणी कोणतं वर्तमानपत्र स्टार्ट केलेलं आहे. मग मोस्टली त्याचं एक स्वरूप जे आहे, अलीकडच्या काळात प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर कोणी कोणतं वर्तमानपत्र स्टार्ट केलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मात्र परीक्षेमध्ये विचारताना दिसतंय. तर मुकुंदराव पाटील, वारा कोठारी, भगवंत पाळेकर, श्रीपतराव शिंदे एका बाजूला आहेत, विजय मराठा, जागृती, जागरूक आणि दिनमित्र हे आपण दुसऱ्या बाजूला दिसत आहेत. तर पहा, मुकुंदराव पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला दिनमित्र हे स्टार्ट केलं होतं 1910च्या दरम्यान. लक्षात घ्या सर, चार कुठे आहेत, 2 ठिकाणी येत आहेत, त्यामुळे 3 आणि 4था पर्याय कट झाला, इल्युमिनेट म्हणून आपण 1 आणि 2 पैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. यानंतर मित्रांनो, कोठारी यांनी जागरूक हे स्टार्ट केलेलं होतं. जागरूक त्यांनी 1917 मध्ये, त्यामुळे सेकंड क्रमांक बी, थर्ड म्हणजे तुम्हाला आता उत्तर आलेलं असेल लक्षात. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर भगवंत पाळेकर यांनी 17च्याच दरम्यान जागृती स्टार्ट केलं होतं. विजय मराठा आपल्याला 1918-19 मध्ये हे श्रीपतराव शिंदे यांनी स्टार्ट केलं होतं. ओके, तर काही महत्त्वाचे व्यक्ती त्यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली जाते परीक्षेमध्ये. मोस्टली काय होतं, सर्वांच्याच बाबतीत वृत्तपत्रांची आपल्याला माहिती नसते, परंतु यासाठी PYQ का महत्त्वाचे असतात मित्रांनो, हे इथे आपल्याला तुम्हाला उदाहरण मिळेल. याच्या आधी यांच्याबद्दल एक दोघांच्या बद्दल प्रश्न आपल्याला दिसतोय, त्याचा PYQ पाहताना पुढे आपण येईलच या सिरीजमध्ये. ही आपली फर्स्ट सिरीज सुरू आहे आणि अगदी अलीकडच्या काळातील झालेल्या पेपरवरून आपण ते घेतोय. तर यामध्ये काही व्यक्तींचं रिपिटेशन होतं आणि त्यामुळे ते आपल्या लक्षात राहतं आणि त्याचाच अभ्यास करून, ते अनालिसिस करून तो नोट करायचा भाग, त्याचं रिव्हिजन करायचं आहे, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे असं नाही की अगदीच मग कोणते वर्तमानपत्र करायला हवेत, एवढे सारं आपला व्यक्ती आपल्याला इतिहासात दिसत आहेत. त्यात महाराष्ट्रातून वेगळे, समाजसुधारकांचे वेगळे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले वेगळे, समाजसुधारकाचे वेगळे आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच लोकांनी वर्तमानपत्राच्या बाबतीत केलेलं कार्य, मग ते पण लक्षात ठेवायचं. मग कोणकोणते व्यक्ती आणि त्यात प्रमुख व्यक्तींच्या बाबतीत अलीकडच्या काळात न विचारता अशा पद्धतीने आणखीन म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या बद्दलचे प्रश्न जास्त करून पाहायला मिळतात. सो त्यामुळे थोडंसं याकरिता मात्र PYQ वरती भर द्यायचं. अगदी असं खोलात जाऊन वगैरे विचारत असतील ज्यावेळेस ज्या व्यक्तींचं नाव माहिती नसतं, त्यात PYQ आपल्याला बेस्ट असणार आहेत, हे लक्षात घ्या.